फोन केला तुम्ही आणि आरोपी केला दुसऱ्या लिस्ट आलेला, मग ती या माळाची आणि तुमचं काही ऐकत नाही, काही होत नाही, सगळं ऐकून एक तर तुम्ही नागपूरचे बरोबर आहे का नाही? तुम्हाला माहिती आपलं काय होणार आहे, झालंय तर आता पगार फुल भेटते, इथे कामानुसार पैसेच भेटत नाही, काम नको करू नको काय कर, झोपला राय काही राय झालं 2.5 लाख पकलेच आहे ना सोनूने, झोपले राहिले तरी 2.5 लाख भेटते तुम्हाला, कोण पाहणार आहे तुम्हाला? आणि आम्ही राबून राबून मेलो, साले कापसाले भाव नाही भेटला. इथे प्रॉपर मॅनेजमेंट होत नाही, ऍडमिनिस्ट्रेशनचा प्रॉब्लेम आहे. कारण कोणता सुपरवायझर उभा नाही ऍडमिनिस्ट्रेशन तो बघत नाही, तो इथे प्रॉब्लेम आहे त्या कर्मचाऱ्याकडून काम घेणं ही आपली प्रामाणिकता आहे. 2 दिवसातून साहेब 15 वाढ 1 दिवस फिरा, 15 वाढ 1 दिवस पहा कधी सगळं चालवलं. तुमचे खालचे माणसं जे आहे जेवढे आहे तेवढ्याकडून काम करतं का नाही करत नाही. नीटनेटकेपणा काय पाहिजे, सफाईमध्ये तर कर्मचारी भरपूर आहे, इथे काही आपल्याला काही प्रॉब्लेम नाही. मग साधी सफाई तर चांगली पाहिजे, त्याच्यासाठी शिव्या कोणाला खायला लागेल यांना, इथं जो आरेमो असेल त्यांना. तुम्ही बसल्या एसीच्या कॅबिनमध्ये बसला, चांगलं नाही. कसं आहे माहिती आहे का, हे जे आता तुम्ही साफसफाई म्हणता आपल्या वेळेस स्वच्छच राहतात, त्याचे व्हिडिओ आमच्याकडे त्या ताईनं कबूल केलं का नाही, तुम्ही ते कबूल केलं, त्यांनी बरोबर कबूल केलं, तुम्ही त्या जबाबदारीपासून दूर लपू ते बरोबर. सर आमचे वैद्यकीय अधीक्षक आहेत चेक केलं ना, डबे घेऊन तिथे ब्रश करणार, आंघोळ करणार, कपडे धुणार, त्या आणि त्याच्यानंतर 9:30 वाजता त्याला दुसरा JR to JR चालतो. डीनचा दोष आहे असं नाही आहे, डीनचा तर दोष आहेच. आता 2 माणसं गायब आहे सध्या. पाण्याचं वॉटर कूलर जे आहे ते इथे बंद आहे 3-4 महिन्यापासून, त्या पेशंटला पाणी भेटत नाही. आणि ज्याच्याकडे जे काम दिलेलं आहे सुपरवायझरले, त्यांना फोन बंद करून ठेवला आहे. आम्ही शोधतो आहे अर्ध्या तासापासून, तो हॉस्पिटलमध्ये भेटत नाही, पहिली गोष्ट. दुसरा 1100 बेडची इथं मान्यता आहे, परंतु इथं 2000 बेड आहे. एका बेडवर 2-2 पेशंट राहावं लागतं. 75व्या वर्षानंतर सुद्धा सामान्य माणसाच्या आरोग्याची अवस्था ही अत्यंत अशा पद्धतीनं राहत असेल तर आखरी दोष द्यायचं कोणाला? आम्ही सत्तेतले आमदार आहोत. आता असं असताना सुद्धा बोललं तर पुन्हा म्हणाल का तुम्ही तर आमच्या सत्तेच्या विरोधात बोलताय, आता याच्यासाठी काही चूप राहायचं आपण? मी सांगतोय हे सगळ्या गोष्टी सरकारनं मनावर घेण्यासाठी येणाऱ्या विधान परिषदमध्ये अधिवेशनमध्ये याला ताकदीनं समोर आणू. सरकारला याच्या बाबतीत धोरण आखलं पाहिजे. तुम्ही सांगा 2000 पेशंट आम्ही पाहतोय सध्या इथे भरती आहे आणि बेड फक्त 1100 राहत असेल तर कसं काम करणार? इथे नर्सचा स्टॉप कमी आहे, डॉक्टर कमी आहे, कसं तरी चालू आहे, कोणी बोलत नाही. ते सगळं सहन करण्याची जी क्षमता आहे ना आपली, जी ती वाढलेली आहे, इतकं सहन करतो आपण सगळेजण. कारण आम्हाला सगळ्याला जातीपाती धर्मात झंड्यात गुंतून ठेवलेले लोक आहे. त्याच्यानं आता वार्डात मेला काय आणि राहिला काय त्याचं काही राहिलं नाही. तुम्हाला अगोदर माहीतच आहे का स्ट्रेचर नव्हतं म्हणून त्या आदिवासींना खांद्यावर उचलून पेशंटला न्यावं लागलं. आणि अशी अवस्थेच्या विरोधात आता आम्ही विधान परिषद अधिवेशनामध्ये याच्यावर आवाज उठवू. मंत्री महोदय, आरोग्यमंत्र्याला त्यांच्यासमोर पण प्रश्न नेऊ. मला वाटते आरोग्यासाठी बजेटमध्ये जेवढे तरतूद ठेवायला पाहिजे त्याच्या 25-50% सुद्धा तरतूद केल्या जात नाही. आणि त्याच्यामुळे हे सगळे परिणाम सामान्य माणसाला भोगावं लागतं. आणि आता आम्ही शोधताय ते 2 माणसं भेटते काय तर. सोनवणे साहेब आले का 2 माणसं? ते अजून आले नाही. म्हणजे ते हॉस्पिटलमध्ये काम करतं का हॉस्पिटलच्या बाहेर काम करतं ही अवस्था आहे. आरोग्यमंत्री आमच्या याच्यावर लक्ष घालन, यांनी लक्ष घालावं. तुम्ही जर दुरुस्त यांनी केलं नाही तर 1 महिन्यानं पुन्हा येऊ आणि तेव्हा ॲक्शन मूडमध्ये येऊ, हे मात्र खरं आहे. साहेबांशी मी आत्ता बोलणार आहोत का तुम्ही भाजपाचे गणमान्य नेते आहे, असं असताना जर इथली अवस्था अशी होत असेल तर त्यांनी ते मनावर घेतलं पाहिजे. एवढं त्यांना नक्की आम्ही सूचना करू. आउटसोर्सिंग कंपनीवाल्यांनी एवढा वांदा करून ठेवले
का त्यांचे माणसं प्रॉपर लोक येत नाही, दुसरेच सही मारतं, तिसराच काम करतं, मग चौथा घरी बसून पगार घेतं, अशी एकंदरीत व्यवस्था आहे. कार्यकर्त्याला पोसाचं, कार्यकर्त्याला एक घरी घेऊन पगार भेटला पाहिजे, त्याच्यासाठी सत्ता आली पाहिजे. सत्तेतला थोडासा वाटा कार्यकर्त्याले, 75 वाटा नेत्याले आणि जनतेच्या नशिबात मात्र दुःख आहे, अशी अवस्था आहे. आमच्याकडे पिण्याच्या पाण्याचं, विद्युतीकरणाचं ते दिसतच नाही. हॉस्पिटलमध्ये मिसिंग आहे, कर्मचारीच मिसिंग आहे. सोनं कुठं आहे सांगा. सोनं 2 तास झाले आपण बसलोय. त्यांना आवाज दिला ते गायब झाले, ते फोन गायब झाले? फोन उचलून नाही राहिले, फोन उचलून नाही राहिले ते हसून हसून सांगतात, ते गंभीर नाही आहे, हसून सांगतात. फोन उचलत नाही, फोन बंद आहे. सर ते येतील कुठेतरी असेल. पण कुठं ते दवाखान्याच्या बाहेर ड्युटी करतं का? दवाखान्याच्या बाहेर ड्युटी करतं ते. हो, तुम्ही त्यांना शोधणार आहे का मग? अहो ते यांना घेऊन शोधतोय आम्ही. चला कुठं आहे तिथं? कुठं आहे? कोणाला सांग ना.